छत्रपती संभाजी महाराजांचा जो संघर्ष झाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 9 वर्षाची कारकीर्द त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतात ते मोगलच दिसतात, थोडक्यात औरंगजेब. पण या सत्तेव्यतिरिक्त छत्रपती संभाजी महाराजांनी परकीय सत्तेसोबत सुद्धा म्हणजे इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, सिद्धी असतील, या सगळ्यांसोबत त्यांचा संघर्ष झालेला आहे. अर्थातच तो संघर्ष ज्यावेळेस पोर्तुगीजांनी इथल्या कोकण किनारपट्टीवरती असेल किंवा गोवा प्रांतावरती असेल आपल्या इथल्या स्वराज्यातील जनतेवरती हिंदू धर्मियांवरती खूप अनन्वित अत्याचार केलेले आहेत. इंग्रजांनी देखील तेच केलेले आहेत. जसे मुस्लिम राज्यकर्ते इथं आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी म्हणा किंवा जबरदस्तीनं धर्मांतराचा प्रस्ताव लोकांकडे ठेवायचे, हिंदू लोकांना मुसलमान व्हायला लावायचे, अगदी तीच कंडिशन पोर्तुगीजांनी सुद्धा गोव्यामध्ये आणि कोकणामध्ये राबवलेली होती. आणि त्या गोष्टींचा जो सगळ्यात जास्त त्रास आपल्या इथल्या जनतेला भोगावा लागायचा. मग संभाजी महाराजांनी यांचा कायमचा बंदोबस्त करायला ठरवलं होतं. पण एकतर आपल्याला ज्यावेळेस संभाजी महाराजांचा इतिहास दाखवला जातो किंवा इतिहास पाहिला जातो आपण कुठे चित्रपटांमधून वगैरे, तर आपल्याला प्रमुख सत्ता दिसते ती मोगलांची. पण ती जरी दिसत असली तरी संभाजी महाराजांचा या सत्तेसोबत सुद्धा म्हणजे पोर्तुगीजांची सत्ता असतील किंवा इंग्रजांची सत्ता असेल खूप मोठा संघर्ष झालेला आहे. तर अशा याच गोष्टीविषयी आणि याच संभाजी महाराजांच्या झालेल्या संघर्षाविषयी आपण माहिती पाहणार आहोत की या सत्तांनी संभाजी महाराजांचा कसा धसका घेतलेला होता. एकदा ज्यावेळेस एक रिचर्ड केजविन नावाचा इंग्रज होता, तो मुंबईचा गव्हर्नर होता, तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना भिवून अक्षरशः जी त्यांची मुंबई राजधानी होती ती अक्षरशः विजा विकायला काढलेली होती. नंतर ही गोष्ट ज्यावेळेस सुरतेला इंग्रजांची वखार होती तर त्या इंग्रजांच्या सुरतेच्या वखारीत असलेल्या इंग्रजांना ही गोष्ट कळाली की मुंबई केजविन संभाजी महाराजांना विकतोय वगैरे. नंतर त्याची बदली वगैरे झाली, तो नंतर तिथून लंडनला निघून गेला. तर लंडनला निघून गेल्यानंतर केजविन लंडनहून त्यांनी काय केलं की इथल्या मुंबईला असलेल्या इंग्रजांना, जे इंग्रज होते त्यांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये तो असं म्हणतो की त्यांना की तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांसोबत मैत्री संपादित करा, त्यांच्याशी नेहमी सलोख्याचं धोरण राबवा आणि कुठलाही वैरभाव त्यांच्याशी घेऊ नका. जर तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांसोबत मित्रत्व पत्करलं तर तुम्हाला इथं असणाऱ्या मोगलांना आणि पोर्तुगीजांना घाबरायची गरज नाही. म्हणजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दारू आणि परस्त्रियांच्या नावाने बदनाम केला गेलेला आहे त्या राजाविषयी इंग्लंडहून पत्र पाठवतात इथल्या इंग्रजांना की तुम्ही म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुम्ही मैत्रीचे संबंध प्रस्थापित करा. जर छत्रपती संभाजी महाराज या कुठल्या गोष्टीला जर खरे उतरत असतील तर इंग्रज असं कधी समकाळामध्ये म्हणणार नाहीत की तुम्ही संभाजी महाराजांविषयी की इंग्रजांना म्हणतायत की तुम्ही संभाजी महाराजांसोबत मैत्री संबंध प्रस्थापित करा, इंग्रज कधीही म्हणणार नव्हते. त्यानंतर दुसरा संघर्ष छत्रपती संभाजी महाराजांचा झाला तो पोर्तुगीजांसोबत आहे. तो पोर्तुगीजांनी फार उपद्व्याप इथल्या कोकणातील म्हणजे कोकणामध्ये मांडलेला होता. कोकणातील जनतेवरती अनन्वित अत्याचार केले होते. तर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुरता बंदोबस्त केलेला आहे. एकदा पोर्तुगीजांनी जो आपला गोव्याचा फोंड्याचा किल्ला आहे तर फोंड्याच्या किल्ल्यावरती पोर्तुगीजांनी हल्ला चढवला, ज्याच्यामध्ये येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक त्यांनी फार काय म्हणतो शौर्य गाजवलं आणि त्यामध्ये कृष्णाजी कंकांना वीरगती आली. तर छत्रपती संभाजी महाराजांनी तिथून ठरवलं होतं की या पोर्तुगीजांचा आपण बंदोबस्त करायचा. म्हणून संभाजी महाराजांनी अक्षरशः गोव्यावरती स्वारी केलेली आहे आणि ती गोव्यावरची जी स्वारी संभाजी महाराजांची झाली होती एवढ्या ताकदीची होती ती अक्षरशः पोर्तुगीजांना गोवा ही राजधानी त्यांची बदलावी लागली. त्यांनी ती राजधानी मुरगावला हलवली. म्हणजे एवढी जास्ती ह्या परकीय सत्तांनी संभाजी महाराजांची घेतलेली होती. त्याच्यामध्ये तिसरी जी महत्वाची सत्ता येते ना, म्हणजे या सत्तेसोबत त्यांचा संघर्ष झालेला नाहीये पण त्यांच्याशी जे धोरण संभाजी महाराजांनी राबवलं होतं किंवा त्यांच्याशी जे मित्रत्वाचे संबंध होते ती महत्वाची सत्ता येते म्हणजे आरबांची. तर हे फार कमी लोकांना माहिती की संभाजी महाराजांनी आरबांसोबत फार चांगले संबंध ठरवलेले होते. म्हणजे एक अंजदीव नावाचं बेट आहे, तर त्या बेटावरती छत्रपती संभाजी महाराजांनी अरबांना वखार स्थापन करण्याची परवानगी दिलेली होती. पण अरब आणि पोर्तुगीजांची ही दुश्मनी असल्यामुळं, त्यांचं शत्रुत्व असल्यामुळं पोर्तुगीजांना ती वखार होऊ दिली नाही. जर उद्या अरबांची इथं वखार झाली तर तो त्यांना धोका निर्माण होता. आता ही अरब जे होते मस्कत, ओमान सारख्या राष्ट्रांमधून आपल्या राज्यामध्ये व्यापार करण्यासाठी आलेले होते. इथे ती अरबी सत्ता तिकडची अरब. तर छत्रपती संभाजी महाराजांनी एक संदर्भ आपल्याला असाही सापडतो की या अरबांना स्वराज्याच्या सेवेमध्ये रुजू केलेले. एका ठिकाणी असं वाचायला भेटतं आपल्याला की सेवेमध्ये संभाजी महाराजांनी यांना घेतलेलं आहे. तर हा जो अरबांसोबतचा महाराजांचा संबंध आहे ना, ह्या गोष्टींकडे लक्ष गेलेलं नाही आपल्या लोकांचं. हे आपण ह्या गोष्टींकडं ध्यान दिलं पाहिजे. आणि ह्या गोष्टींचा परकीय सत्तांचा अभ्यास करताना एक गोष्ट
अजून प्रकर्षानं जाणवते की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळेस इंग्रजांसोबत तह केला, पोर्तुगीजांसोबत तह केलेले आहेत, तर त्या तहामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी एक कलम घातलेलं आहे की इंग्रजांना छत्रपती संभाजी महाराज एका 1684 तहामध्ये असं म्हणतात की तुम्हालाही माझ्या राज्यामधून कुठल्याही व्यक्तीची गुलाम म्हणून खरेदी करता येणार नाही. म्हणजे एवढं काय म्हणतो स्ट्रिक्ट धोरण संभाजी महाराजांनी या सत्तांविरुद्ध राबवलेलं आहे. तर ह्या गोष्टींचा जो अभ्यास आहे तर आत्ताच्या काळामध्ये व्हायला पाहिजे. ह्या पैलूंकडे संभाजी महाराजांच्या बघितलं गेलं पाहिजे.